तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीचे दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करत राहा. आज नाही तर उद्या तुम्हाला नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागवा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावधान राहा जितके एखाद्या पिसळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुमचे ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्ट करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहून देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मज्ञानाचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडी आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थिती जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकर येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करत आली आहेत आणि या एकाकी प्रयत्नांमुळेच ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. बस खाली पुढे. सदैव एकाकी वाटत करीत आहेत आणि या एकाकी प्रयत्नामुळेच ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणे चालवणं त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केले आहे. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतराळण्याची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या अंतराळयुक्त सुखानेच ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहेत. दुसऱ्यांचे येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या मध्येच त्यांनी आपल्याला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय. परंतु एकटेपणापासून घाबरणे, राधा करणे, कर्तव्य अथापूर्ण विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतराळात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता. शिक्षण करण्यासाठी आपण असे
असल्याचं एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर काय तुमची या दुःखद गोष्टीचाच उपभोग करीत राहणार. या गोष्टीप्रत अप्रिय प्रसंगांना विसरून जा नाही. स्वतःच्या मनाला शुभ कर्माने केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे. तुम्ही एकत्र नाही दुसऱ्यांना सांगून बस खाली पुढे. दुसऱ्यांना सांगून काहीच परिणाम होत नाही. अशा बोलणाऱ्या स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चिताचे साक्ष पडले. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्य करीत व्हा. थोड्या दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहे. म्हणून बोला कमी परंतु कृत्य अधिक करा. कारण बोलण्याचा प्रभाव हा क्षणिक असतो तर सत्कार्यांचा प्रभाव कायम असतो. येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. त्याचा अर्थ आहे जीवनात लय सगळे चेहरे येतात, त्याच्यापासून आपल्याला हसून व शांतपणे त्याचा आपण सामना करू शकतो आणि त्याचा उपाय काढू शकतो. बरोबर. थांबू नका जोपर्यंत धैर्य प्राप्त होत नाही. अच्छा, ते वाक्य का आवडलं? कारण आपण आपल्या म्हणजे की आपण जर ना हे मेडिटेशन केलं तर आपल्याला जे फायदे खूप सारे होतात आणि आपण नेहमी ना थांबू शकत नाही. आपण कुठेही ध्येय प्राप्त करू शकतो. जर आपलं स्वतःवर विश्वास असेल तर आपण स्वतः काहीही करू शकतो. बरोबर. त्याच्यावरच मी म्हणणार, जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. तोच मला आवडला आणि त्याचं पण जे एक्सप्लेनेशन ते पण आवडलं. कारण खरंच आपल्याला आयुष्यात चढ उतार खूप असणार, पण आपण जर त्याच्यावर जास्त लक्ष आपलं केंद्रित ज्या उतारावर जास्त असलं तर कधीच आपण चढ पाहणारच नाही. चढ उतार तर असतंच, पण जर आपलं लक्ष केंद्रित उतारावर असलं तर चढकडे आपण नाही पडणार आणि मग सारखे आपण दुःखीच राहणार, हसणारच नाही कधी. म्हणून आपल्याला आपलं केंद्रित कुठं करायचं, आपलं लक्ष अशा जागेवर केंद्रित करायचं जिथं आपल्याला संतुष्टी मिळेल आणि आपल्याला पुढे जाऊन त्याचा काहीतरी उपयोग होईल आणि सक्सेसफुल व्हायला. माझी मराठी एवढी चांगली नाही, मला मराठी वर्ड लवकर येत नाही, पण मी सांगते की जर आपण अशा गोष्टीवर लक्ष ठेवणार ज्याच्यावर आपला लाभ होणार, आपला फायदा होणार, त्या गोष्टींवर जास्त लक्ष ठेवा. आणि हसरा चेहरा, नेहमी हसरा चेहरा समोरच्या लोकांना पण एक पॉझिटिव्ह एनर्जी पास करतो. आपण हसतो तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी आपोआप जाते ना कळता. आपल्याला पण कळते की आपली पॉझिटिव्ह एनर्जी दुसरीकडे गेली आहे जेव्हा आपण एक हसरा चेहरा ठेवतो. म्हणून नेहमी हसरा चेहरा ठेवा. लक्ष आपल्या एक गोल ठेवा आयुष्यात जिथं आपल्याला पोचायचं आहे. आणि मेडिटेशन त्याच्यासाठी आहे. जेव्हा आपण डोळे बंद करून विचार करतो तेव्हा आपल्याला तेच करायचं, आपलं मन शांत करायचं आहे आणि आपलं लक्ष अशाकडे केंद्रित करायचं जिथं आपल्याला माहिती आहे की आजचा दिवस हा पिरियडमध्ये मी काय शिकणार, मी कसं बसणार, मी पूर्ण लक्ष देणार आणि जे शिकला त्यानंतर मी घरी गेल्यावर ते माझ्या आठवणीत राहणार, कधी बाहेर जाणार नाही. मग परीक्षेच्या वेळेस पण आपल्याला एवढा अभ्यास करावा लागणार नाही, कारण आपण जर
वर्गातच लक्ष केंद्रित केलं तर ते ऑटोमॅटिकली गेलेलं आहे आपल्या लक्षात. फक्त एकदा पण पान फिरवलं तर आपल्याला उत्तरे लिहिता येईल पाहिजे. बस. विद्यार्थी मित्रों, आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं. कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है. इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है. इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है. जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे. मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ. आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं. अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिल्ला डुल्ला बंद कर दें. सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए. बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे. आपका समय शुरू होता है अब. अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आँखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें. फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें. आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी. और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी. जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके. आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू.